MP2 स्टोरी टेलिंग चॅनल हॉरर रहस्यमय मराठी कथा सादर करत आहोत. मृत्यूदंड भाग 3. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पोलिसांची टीम सुरेशच्या घरी तपासणी करत होती. शिंदे सर सुरेशच्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण करत होते. उघडा असणारा घराचा दरवाजा, घराच्या आत हॉलमध्ये चालू असलेला TV, आजूबाजूला जिकडे तिकडे पडलेल्या काही वस्तू, सुरेशच्या हाताच्या बाजूला असणारी बॅट, त्याचे सताड उघडे असणारे डोळे जे भयाने पछाडले होते, भीतीने ग्रासलेला त्याचा चेहरा, गळ्यावर, पोटावर, छातीवर केले गेलेले खोल वार. हल्लेखोराने घरातील एक काही वस्तूला हात लावला नव्हता. हल्लेखोराचा घराच्या आतमध्ये कुठेही वावर नव्हता. याचा अर्थ हल्लेखोर खून करण्यासाठीच आला होता आणि त्याचे काम झाल्यावर तो पसार झाला होता. शिंदे सरांनी दीर्घ श्वास सोडला. ते आपल्या चौकस बुद्धीतून तर्कवितर्क करू लागले. हा मरण पावला याचे नाव सुरेश, बरोबर का पवार? शिंदे सरांनी जवळच उभ्या असणाऱ्या कॉन्स्टेबल पवार यांना प्रश्न विचारला. हो साहेब, याचे नाव सुरेश. कालच हा आणि याचे मित्र आपल्या ऑफिसमध्ये येऊन गेले होते, पवार यांनी अदबीने उत्तर दिले. सुरुवातीला मित्राचा खून होतो, पुन्हा आज ह्याचा खून झाला. यांचे कोणाशी काही पूर्वी बिनसले आहे का? पोलीस स्टेशनमध्ये 3 मित्रांच्या बोलण्यावरून तर वाटले नाही की यांचे कोणाशी काही वैमनस्य आहे किंवा वैर आहे म्हणून. साधे, निर्व्यसनी आणि चांगल्या घरातील तरुण मुले वाटतात ही. शिंदे सर मृतदेहाच्या बाजूला उभे राहून बोलत होते. चला, सुरुवातीला आपल्याकडे जे काम आले आहे ते आपण पूर्ण करू. आणखी काही पुरावे मिळतात का ते आपल्याला पाहावे लागेल. शिंदे सर जागेवरून हलले आणि पुढील तपासाला सुरुवात केली. दरवाजाच्या आतील आणि बाहेरील बाजूला रक्त सांडलेले दिसत होते. अतिप्रमाणात रक्तस्राव झालेला दिसून येत होता. रक्त सुकून गेले होते. अत्यंत भीषण असा हा मृत्यू होता. हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. आरोपी लवकर पकडला गेला पाहिजे, पण सुरुवातीला आरोपी कोण आहे हे तर निश्चित झाले पाहिजे. त्याला पकडावे लागेल. मोठे आव्हान शिंदे सरांच्या पुढे होते. शिंदे सर आपल्या निरीक्षण क्षमतेद्वारे खून कसा घडला असेल त्याचा तर्क लावत होते. सुरेशच्या कलेवराच्या मृतदेहाच्या बाजूला त्यांचे निरीक्षण करणे चालू होते तेव्हा एक चकाकणारी वस्तू त्यांना मृतदेहाच्या खाली दिसली. त्या वस्तूला शिंदे सरांनी जवळ जाऊन पाहिले तर त्यांना जोरात धक्का बसला, कारण ती गोल वस्तू एक कॉईन होता. परिचित असणारी, कुठेतरी बघितली आहे अशी वस्तू. दरवाजाच्या बाहेरील बाजूला पाहताना अंगणात असलेल्या टाईल्सच्या फरशीवर बुटाचे चिखलाचे ठसे उमटलेले दिसले. शिंदे सरांनी इकडे तिकडे पाहिले तेव्हा घराच्या समोर 20-25 फूट अंतरावर पाण्याचा खड्डा होता. त्याच्या अवतीभोवती चिखल होता आणि त्या चिखलातून पुढे चालत तो हल्लेखोर आला होता. बुटांचे ठसे देखील महत्त्वाचे आहेत म्हणून शिंदे सरांनी त्याचा फोटो घ्यायला सांगितला. शिंदे सरांना ह्या प्रकरणात काही कड्या लक्षात येऊ लागल्या होत्या, पण त्या जुळत नव्हत्या, कुठेतरी अदृश्य राहत होत्या. सुरेशचे आई वडील पुण्याला गेले होते, पण आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे हे कळल्यावर ते लगबगीने परत आले. शिंदे सरांनी सुरेशच्या आईवडिलांना सुरेशबाबत त्यांना हवी असणारी माहिती विचारली, त्यांना धीर दिला आणि त्यांचे सांत्वन करून डेड बॉडी पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आली. शिंदे सरांनी बऱ्याच गोष्टी आता लक्षात येत होत्या, पण खुन्याला पकडण्याचे आव्हान मात्र मोठे होते. दुसऱ्या दिवशी आकाश आणि विवेक यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. सुरेशचा झालेला मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट होती. तुम्हा दोघांचे स्वागत आहे, बसा. शिंदे सरांनी विवेक आणि आकाश या दोघांना आपल्या समोरील खुर्च्यावर बसायला सांगितलं. आज रोजच्यापेक्षा वातावरण गरम वाटत होते. वर जुन्या झालेल्या पंख्याचा आवाज कर 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 करून येत होता. त्याची हवा देखील गरम वाटत होती. खूप वाईट झाली. तुमचे 2 मित्र एका आठवड्यात देवाघरी गेले. तुमच्या चौघापैकी केवळ 2 शिल्लक राहिलात. शिंदे सर त्या दोघांचा अंदाज घेत बोलत होते. भुवया आक्रसून, डोळे लहान करून ते आळीपाळीने दोघांकडे पाहू लागले. दोघांना शिंदे सर काय म्हणत आहेत तेच कळले नाही. चौघापैकी 2 जिवंत राहिले, 2 मृत झाले. शिंदे सर आज थोडे अजब वागत आहेत असे विवेकला वाटले. सर, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? आकाश थोडासा भीतभीत बोलला. हेच की, हे खून कोण करत आहे, कशामुळे करत आहे, त्यामागे कारणे तुम्हाला माहीत आहेत? आवाज कडक होता. दोघेही एकमेकांकडे चमकून पाहू लागले. सर, या होणाऱ्या मृत्यूसोबत आमचा काय संबंध? विवेक थोडा रागात म्हणाला. येडं बनून पेडगावला जाऊ नका. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमचा झालेल्या हत्याकांडाशी काही संबंध आहे का नाही हे थोड्या काळात कळेलच आपल्याला, पण तुम्ही माझ्यापासून खरे काय आहे ते लपवत आहात. शिंदे सर खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि
बाजूला मोकळ्या जागेत एरझाऱ्या मारू लागली. अहो सर सर, आमचा काय संबंध आहे? आम्ही केवळ त्या दोघांचे मित्र होतो, आकाश घाबरत बोलला. दोघांना पण अस्वस्थ वाटत होते. आपण पूर्ण अडकलो आहोत असे त्या दोघांना वारंवार वाटत होते. दोघांच्या मनात आता भीती निर्माण होत होती. हे पोलीस आता आपल्याला सोडत नाहीत, आपली काही खैर नाही. शिंदे सरांनी आपल्या जवळ असलेली प्लास्टिक आच्छादनाची एक छोटी पिशवी टेबलवर ठेवली. आपल्या हातामध्ये ग्लोव्ज घातले आणि ती पिशवी ते उघडू लागले. पूर्ण पिशवी उघडली तेव्हा त्यात एक कॉईन चमकत होता. तो कॉईन शिंदे सरांनी आपल्या ग्लोव्ज घातलेल्या हातामध्ये घेतला आणि त्या दोघांना तो कॉईन दाखवत म्हणाले, मला रोहितच्या मृतदेहाशेजारी जसा कॉईन मिळाला होता, अगदी तसाच कॉईन सुरेशच्या मृतदेहाशेजारी मिळाला. दोघे पुन्हा शॉक झाले. ह्या कॉईनचा आणि आपला काय संबंध, असे विचार त्यांच्या दोघांच्या मनात येत होते. दोघांच्याकडे आळीपाळीने शिंदेसर पाहू लागले. दोघांच्या वागण्याचे निरीक्षण करू लागले. थोडेसे खाकरत आपला घसा साफ करून शिंदेसर म्हणाले, हा कॉईन आणि सुरुवातीचा कॉईन या दोघांमध्ये साम्य आहे. एका बाजूने सूर्याचे चित्र कोरलेले आहे, कॉईनच्या कडेनं असलेले नक्षीकाम सारखेच आहे. दुसऱ्या बाजूने इंग्रजी अंक आहेत, पण फरक एकच आहे आणि तो म्हणजे इंग्रजी अंक समान नसणे. शिंदेसर यांनी जो काही तर्क काढला होता ते त्या दोघांपुढे मांडू लागले. एका कॉईनवर 1 हा इंग्रजी अंक आहे आणि एका कॉईनवर 2 हा अंक आहे. याचा अर्थ रोहित मरण पावला त्या दिवशी मिळालेला कॉईन त्यावर 1 हा अंक होता आणि काल मिळालेला कॉईन त्यावर 2 हा अंक आहे. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे सर? मला काही समजले नाही, आकाश त्रासिक सुरात म्हणाला. जो कुणी खुनी आहे तो एकतर मानसिक रोगी अथवा सिरियल किलर आहे किंवा कुठल्या तरी एका उद्देशानं तो हे खून पूर्ववैमनस्यातून घडवत आहे. त्यामुळे मला खरे सांगा, तुमचे कोणाशी काही भांडणे झाली होती का? काही वाईट घडले होते का? शिंदे सरांनी मुद्द्यावर बोट ठेवले. नाही सर, आमचे कोणासोबत वाईट घडले नाही आणि आम्ही कोणाचे कशाला वाईट करू? विवेक चाचरत बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. लक्षात घ्या, हे सर्व खून तो घडवत आहे. आपल्याला सांगत आहे की 2 खून झाले. आता 3रा क्रमांक कोणाचा आहे हे आपल्याला कळले पाहिजे. खून करणारा अत्यंत हुशार आहे. या कॉईनशिवाय कुठलाही पुरावा त्याने मागे सोडला नाही. हे कॉईन म्हणजे त्याने मुद्दाम ते ठेवले होते, आपल्याला कळावे म्हणून. शिंदे सरांनी आपले पूर्ण कसब क्षमता वापरून वरील निष्कर्ष काढले होते. तुम्ही दोघेही काळजी घ्या. माझा मोबाईल नंबर तुमच्यापाशी ठेवा आणि तुमच्या घराच्या बाजूला काही आक्षेपार्ह संशयास्पद आढळून आले तर मला कॉल करा. शिंदे सरांनी दोघांना निरोप दिला. कॉन्स्टेबल पवार यांना जवळ बोलावून घेतले. पवार, या दोघांवर पाळत ठेवा. या दोघांच्या घराबाहेर आपली काही माणसे पेरा. कोणालाही काही शंका आली नाही पाहिजे. मला ह्या दोघांवर संशय आहे. हे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. एक विचारू का सर? पवार म्हणाले. हां, विचारा की शिंदे सर. सर, तुम्हाला ह्या दोघांवर शंका येत आहे का? पवार. होय, पण शंका यांनी खून केले आहेत याची नाही, तर पुढचा क्रमांक ह्या दोघांपैकी एक जणाचा असणार याची आहे. शिंदे सर म्हणाले. पण कसं काय सर? हे तर तरुण साधे वाटत आहेत. होय, कधी कधी साधे लोकच जास्त धोकादायक असतात. आणि हे खून का घडत आहेत? नक्की तो खुनी एखादा मानसिक रोगी आहे की जुन्या कुठल्या गोष्टीचा हिशोब चुकता करत आहे तेच कळत नाही. शिंदे सर आपल्या खुर्चीत बसून विचार करू लागले. पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्यावर रस्त्यावर चालताना आकाश आणि विवेक बोलत चालले होते. विवेक, मला वाटत आहे आपण मागे काय केलेले. आकाश बोलताना अडखळत होता. काय केले आपण? हां, काय केले? आपल्याकडून ते चुकून झाले आहे. आपण काही मुद्दाम केले नाही किंवा ठरवून केले नाही. अचानक आणि चुकून घडले. त्या प्रकरणाचा इथे ह्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही आणि विनाकारण तू ते प्रकरण उकरून काढू नकोस, समजले? विवेकच्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. इतका त्याला राग आला होता. श्वास फुलून गेला होता. चेहरा लाल पडला होता. आकाश पुढे काही बोलणार होता, पण विवेकचा तो अवतार पाहून त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकून राहिले. क्रमशः. मित्रांनो, हा 3रा भाग होता. पहिला आणि 2रा भाग डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक त्याची देणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण शेवटपर्यंत भाग बघितला त्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि पुढील काही काळात 4था भाग आपण प्रदर्शित करणार आहोत.